राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। हेलो दोस्तों, अब तक न्यूज इंडिया में आपका स्वागत है। मालेगांव तालुका के राजमाने गांव में मांग गारोड़ी समुदाय पर कथित तौर पर जातिगत आधार पर हमला किए जाने का संवेदनशील मामला सामने आया है। इस घटना को लेकर समस्त मांग गारोड़ी समाज महाराष्ट्र राज्य के एक प्रतिनिधिमंडल ने नासिक के जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपकर पीड़ित परिवारों के लिए सुरक्षा, पुनर्वास और आर्थिक मदद की मांग की है। सौंपे गए ज्ञापन के अनुसार राजमाने गांव में एक मामूली विवाद को लेकर कुछ असामाजिक तत्वों ने पक्षपातपूर्ण रवैया अपनाते हुए मांग गारोड़ी समाज के लोगों पर हमला कर दिया। इस दौरान उनके घरों, वाहनों और घरेलू सामानों को नुकसान पहुंचाया गया और महिलाओं सहित अन्य लोगों के साथ मारपीट की गई। घटना के बाद से डरे सहमे कई परिवार अपनी जान माल की सुरक्षा के लिए दूसरे स्थानों पर शरण लेने के लिए मजबूर हो गए थे। पीड़ितों ने इस मामले को लेकर प्रशासन से कई मांगे की हैं, जैसे प्रभावित परिवारों का तुरंत पुनर्वास किया जाए, पीड़ित परिवारों को 5 लाख रुपए का तत्काल वित्तीय सहायता और गांव में पुलिस सुरक्षा दी जाए। मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाए। मांगे पूरी न होने पर पूरे महाराष्ट्र में शांतिपूर्ण तरीके से आंदोलन करने की चेतावनी दी गई है। इस मामले की गंभीरता को देखते हुए मालेगांव के एडिशनल कलेक्टर और एडिशनल डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट कार्यालय ने स्थानीय तहसीलदार को तुरंत कार्रवाई और जमीनी स्तर पर जांच के निर्देश जारी कर दिए। तहसीलदार को आदेश दिया गया है कि वे स्थानीय तलाठी और सर्कल ऑफिसर यानी मंडल अधिकारी के साथ मिलकर घटना स्थल का दौरा करें और निम्नलिखित बिंदुओं पर एक विस्तृत रिपोर्ट सौंपे। प्रभावित परिवारों की कुल संख्या का पता लगाया जाए, घरों, झोपड़ियों और संपत्ति को हुए नुकसान का आकलन किया जाए, पीड़ित परिवार वर्तमान में कहाँ रह रहे हैं उसकी जानकारी जुटाई जाए, पीड़ितों के लिए भोजन, पानी, रहने की जगह और चिकित्सा जैसी बुनियादी सुविधाओं का प्रबंध किया जाए। सरकारी नियमों के तहत पीड़ितों को दी जाने वाली सहायता की सिफारिश भी की जाए। प्रशासन ने इस पूरे मामले को प्राथमिकता के आधार पर हल करने के निर्देश जारी कर दिए हैं, जिसके बाद समस्त मांग गारोड़ी समाज ने प्रशासन का धन्यवाद किया है। आज राजमाने गावात जी घटना घडली होती 20 तारखेला 20 मेला, तर त्याच्यामध्ये काही गरीब लोकांचे घर तोडण्यात आलेले होते मांग गारोडी समाजाचे। तर त्याच्या निषेधार्थ हा 15 तारखेचा हा मोर्चा निघालेला होता। त्याच्यामध्ये आमच्या समाजातील काही प्रतिष्ठित लोक आलेली होती, काही समाजातील नेते आले होते। त्यांनीही चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तो मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे। मी मोर्चाचे आयोजक संदीप पाथरे, अर्जुन पाथरकर आणि वैभव लोंढे आम्ही त्या मोर्चाचं आतापर्यंत सर्वस्व याच्याप्रमाणे घेऊन आलो आणि हा मोर्चा तेवढा आम्ही शासन दरबारी जेवढंही सक्सेस करता येईल, आमच्या मागण्या जेवढ्याही मागण्यात येतील तेवढं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। त्याच्यातल्या आमच्या 1-2 मागण्या आत्ताच्या परिस्थितीत मागण्या मान्य होत आहेत आणि या मोर्चासाठी आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांचे मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो। आम्हाला त्यांनी सपोर्ट केला, आम्हाला त्यांनी सुचवलं, तर त्यांचा मी आभार व्यक्त करतो। मोर्चा काढायचं कारण की त्या लोकांची त्या घरांची तोडफोड झालेली आहे, त्यांचं पुनर्वसन करून द्या। त्यांना आर्थिक शासनाकडनं त्या मदत हवी। त्या लोकांना त्यांच्या घराची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना खायला तिथं ग्लास नाही राहिलेला, भीती वगैरे सर्व घर दरवाजे बंद असून ते तोडफोड करण्यात आलेली आहे। त्या आमची मागणी एवढी आहे की त्यांना शिक्षा असून सुद्धाही त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अजून त्या लोकांचं पुनर्वसन व्हावं, त्या लोकांना आर्थिक मदत व्हावी, ही शासनाकडे आमची या मोर्चामध्ये मागणी होती। अपर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आम्ही काही मागण्या केल्या होत्या। राजमानेची जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला। तो मोर्चा आमचा शांतीपूर्वक पार झालेला आहे आणि बहुसंख्येने इथं समाज बांधव आले, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि मोर्चा शांतीपूर्वक पार पडला। कुठलाही गालबोट लागला नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही आणि आयोजक म्हणून माझी जी जबाबदारी होती, संदीप भाऊ पात्रेची जबाबदारी होती आणि वैभव भाऊ लोंढेंची जबाबदारी होती, आम्ही पार पडली, समाज बांधवांनी पार पडली। आम्ही अपर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे
जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं. निवेदनात आमच्या काही 5 प्रमुख मागण्या होत्या की जी सदर घटना घडली त्या घटनेमध्ये जी काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची शासनामार्फत पुनर्वसन व्हावं त्या लोकांचं. त्यांना जे आरोपी होते आरोपींचा जामीन झाला होता. जामीन झाल्यानंतर त्या जे संघटित तिथले जे संरक्षण मिळावं त्यांना संघटित संरक्षण मिळावं. त्यांच्यावर कुठला अन्याय अत्याचार नाही हो. गावात त्यांचे वास्तविक गेले 20 ते 30 वर्षापासून ते राहत आहेत. त्याच्यावर पुन्हा म्हणजे तिथं पुनर्वसन व्हावं. त्यानंतर 5 लाखाची आर्थिक मदत मिळावी या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी काही पत्रकं ते जाहीर करणार आहेत. 2 ते 3 मागण्या आमच्या त्यांनी हे केलेल्या आहे की सरकारी जागा असेल ग्रामपंचायतची तिथं आम्ही त्या 7 ते 8 घरांना स्थलांतर करून त्यांना जागा देण्यात येईल. कारण पुन्हा असे जाणीवपूर्वक म्हणा किंवा न काळजीने म्हणा अशी घटना घडू नये त्यासाठी. सर्व महापुरुषाला वंदन. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या धर्माला काळीमा फासण्याची घटना राजमाने गावामध्ये झाली. एका अल्पसंख्याक समाजावर हल्ला करण्यात आला. त्याची घरं उद्ध्वस्त करण्यात आली, वाहनं फोडण्यात आली, संसार उपयोगी साहित्य सगळं विस्कटण्यात आलं. समाजावर हल्ला करण्यात आला, माता बहिणीच्या अबरूवर हात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सगळं आपल्या खुल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि विद्यमान सरकारच्या आमदाराच्या मध्ये या तालुक्यामध्ये होतंय. मला वाटतं त्या आमदाराने स्वतःच आत्मपरीक्षण करावं आणि आपल्या तालुक्याला चांगलं प्रशासन देऊन योग्य जातीवाद्यांना कारवाई करायचं असं मी आव्हान या सरकारला करतोय. दुसरी गोष्ट मी आव्हान करतोय की ज्या समाजाच्या जेवढं आत्मिक बळ वाढलंय की मांगावडी समाज या गावामध्ये राहायचाच नाही, त्या गावात इथं ठेवायचं नाही, त्यांना जीवन ठेवायचं नाही अशी मानसिकता हा जातीवादी लोक करत आहेत. आणि म्हणून त्यांना मी सांगतोय की हे कायद्याचं राज्य आहे, हे तुमच्या काय बापाचं राज्य नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेप्रमाणे ज्यांनी ज्यांनी हा कायदा हातात घेण्याचं काम केलंय त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्या कुटुंबाची घरं मोडण्यात आले त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. ज्याचं साहित्य नुकसान झालंय त्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे मदत मिळाली पाहिजेत. ज्यांना कोणी त्याशी भाषा बोललेली आहे असं मारहाण करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर दोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत. कारण त्या घर फक्त पाडलेलं नाही, त्या घरातलं साहित्य, त्या घरातली भांडी, मौल्यवान वस्तू या सर्वच ते घेऊन गेलेले आहेत. एवढं सगळं काम या माणसाने केलेलं आहे. त्याच अनुषंगानं या गावामध्ये जे प्रमुख लोक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो ते सुद्धा या अट्रॉसिटीच्या मध्ये पात्र आहेत. त्यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करावी या आंदोलनाची मागणी आहे. जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत प्रशासनाने या मागणीची पूर्तता करावी आणि आदेश द्यावा. अन्यथा हे आंदोलन हटणारपणे बंद केलं जाणार नाही अशी मी प्रशासनाला आवाहन करतोय आणि थांबतोय. की आज माझ्या या मालेगाव नगरीमध्ये आणि राजमाने गावामध्ये जो माझ्या मांगरोळी समाजावर जो भ्याड हल्ला झालाय, त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत. सर्वप्रथम ह्या गोष्टीची काळजी इथल्या स्थानिक प्रशासनाने, इथल्या आमदाराने, खासदाराने सुद्धा ह्याच्यावर जातीने लक्ष घातलं पाहिजे. पालकमंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीवर लक्ष घातलं असलं पाहिजे होतं. कारण की आमचा मांगरोळी समाज इथे मोठ्या संख्येने आहे. साहेब, आपण मी तुमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण ह्या पीडित कुटुंबाला का बरं आतापर्यंत भेट दिली नाही. आमचा महाराष्ट्रातला कुठून मुंबईतून, पुण्यातून, कर्नाटकातून, बिजापुरातून, सुरतमधून बऱ्याच काही जागेवरून एवढा लांबून समाज जवळ येतोय साहेब, इथे भेटीला येतोय. समाज आपल्या समाज बांधवावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी उभा राहतोय. पण इथले स्थानिक का गप्प आहेत. माझं म्हणणं आहे की खासदार, आमदार आणि याचे पालकमंत्री साहेब आपण सुद्धा जातीने याच्यात लक्ष घाला आणि सदर जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी या सर्वांवर तुम्ही पोलीस प्रशासनाला त्वरित आदेश द्या की माझ्या मांगरोळी समाजाची जी घरं तुटलेली आहेत, पावसाळा येतोय, अनेक मान्यवरांनी आता तुम्हाला बोललेलं आहे, मी काही नवीन बोलू इच्छित नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की लवकरात लवकर ह्या पावसाळ्यामध्ये माझ्या मांगरोळी समाजाच्या माता बहिणींना एक घर मिळालं पाहिजे आणि जे काही तिथे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे की पुन्हा कधी भविष्यात तिथे अशा काही प्रकार घडू नये याच्यासाठी तुम्ही आम्हाला शाश्वती द्यावी. आणि माझ्या मांगरोळी समाजातील लोकांवर जो अन्याय झालेला आहे याला न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण सर्वांच्या वतीने तुम्ही लवकरात लवकर करावी. एवढे बोलून माझे 2 शब्द मी पूर्ण करतोय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिव. गुन्हे दाखल झालेले आहे, गुन्हा दाखल झाला आहे, पोस्टचा गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपी तुरुंगात नाही, तरी आपण वर्ष काढले. कारण काय आहे की जर आपण गप बसलो असतो तर ह्या पुढे लोकांना वाटलं असतं की हा मांगरोळी समाज चंड आहे आणि भित्र आहे. म्हणून काय आहे की जगालाही दाखवायचं आहे. आता आमच्या मान्यवरांनी सांगितलंय की आम्ही जे आहोत हे आम्ही लढाऊ प्रवृत्तीचे लोक आहोत. पूर्वीपासून आमच्यावर पूर्वीचे जे गुन्हे होते, चोर दरोडेखोराच्या माध्यमातून जे आमच्यावर गुन्हे लागले होते त्या लढाऊ वृत्तीचे आम्ही लोक आहोत.
चंड बसलो नाही, म्हणून आम्ही आज हा मोर्चा करतोय. आणि पुन्हा भविष्यात कुठल्याही जातीवाद्याने मांगरोळी समाजाच्या, माझ्या समाज बांधवावर तिरडी नजर करू नये. आणि त्यांनी हा इशारा त्यांना देतोय की तुम्ही तुमच्या याच्यात राहा आणि मांगरोळी समाजाला आनंदाने जगू द्या. आम्ही संवेदनशील माणसं आहोत आणि समाजामध्ये जगणारी लोक आहोत, एवढंच आम्ही तुम्हाला म्हणायचं आहे. आणि आपण टीका केली की आमदार आणि खासदार तिथे होतं जाऊन त्यांनी भेट दिली नाही, ते गुन्हे दाखल झाले, आरोपी तुरुंगात त्यासाठी ते गेले नाही असं एक सातवंतीसाठी तर त्यांचं कार्य आहे साहेब. एवढा मोठा हल्ला होतोय, एवढं मोठं त्यांचे घरं तोडतायत, उद्ध्वस्त होत आहेत, बाया बापड्यांवर, लहान लेकरांवर मारा नव्हते तर का त्या स्थानिक लोकांची नको? जेव्हा इलेक्शन आलं, निवडणुकीसाठी तुम्ही मतं मागण्यासाठी जाऊ शकता. मग माझ्या घराचा, माझ्या समाजाची घरं उद्ध्वस्त होत आहेत, मग त्यावेळेला तुम्ही त्या घरात त्यांची सातवंती करण्यासाठी का जात नाही, का घेत नाही साहेब? हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी घ्यावं. जसं तुम्हाला हा समाज, जसं तुमच्या इलेक्शनला वोटिंग प्रमाणे तुम्हाला प्रिय असतो, तसं या समाजाच्या अडीअडचणीला, संकट काळाला सुद्धा तुम्ही तिथे जावा. हेच माझं तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून त्या सर्वांना सांगणं आहे. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें, और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर साथी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार चांद लगाने का काम भी करेंगे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.